नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5 सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5 सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच धर्म हा तेव्हा सधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. आणि यातीलच धम्माला सधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रजेला उत्तर दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांना मोकळी करतो तेव्हा तो सधम्म होय. याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धर्म हा तेव्हा सधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्माला सधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रजेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांना मोकळी करतो तेव्हा तो सधम्म होय. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांना मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्यात लोकांनाच असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकातील पुरुष वर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असो, त्याचप्रमाणे शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणाच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी बंड उभारले. ज्ञानमार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, ते सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असे. पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला विरोध केला. लोहितच्या ब्राह्मणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कौशल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. यावेळी शालवाटिकेत लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत होता. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडे आणि धनधान्ये भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कौशलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्व धिकारासहित दान केला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहितच्या ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळाले. हे कळल्यावर लोहितच्याने आपला नववी भेसिकास सांगितले, भेसिका इकडे ये. एक तो श्रमण गौतम जिथे उतरला आहे तिथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग. उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो नववी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मुकसंमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शाल वाटिकेकडे निघाले. भगवान बुद्धाला आणण्यासाठी लोहितच्याने पाठवलेला दूत भगवान बुद्धांच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्यांनी तथागताला लोहितचे ते दृष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकू नये हे सांगितले. तथागताने उत्तर दिले, भेसिका ठीक आहे, ठीक आहे. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको म्हणेपर्यंत वाढले. तथागताचे भोजन संपल्यावर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागताने विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे काय? लोहितचे म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितचे, तुला काय वाटते? तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे. लोहितचे, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला या
शालावाटिकेत लोहितचे ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालावाटिकेत उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग येऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका, असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्याला तो संकटात टाकणार आहे असे तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्मातीत समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हितकर्ता मानशील काय? लोहितच्याने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्याचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्याच्या या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील? गौतमा, मी ते वैरभावयुक्त असे मानेन. पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट असेच मानेन. मग लोहितच, मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा काशी आणि कौशल प्रांतांचा अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कौशल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहितच, कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसेनजित राजा त्याच्या छत्राखाली काशी आणि कौशल प्रांत आहे, त्याला एकट्यालाच त्या काशी कौशलचे उत्पन्न आणि तिथे उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आश्रित आहात त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकट करताच समजेल. अशा संकटकर्त्या माणसाला तो हितकर्ता मानशील का? नाही गौतमा, तो त्याचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्याचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतःकरण कोणासंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचे स्वामी असल्यामुळे तिचा उत्पन्नाचा वा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कौशलचा प्रसेनजित राजा काशी कौशलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये, जर तो तुझ्यावर आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल, असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेम भावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तद्वत हे लोहितच, कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्यांना मार्गात अडचणी उभ्या करतो, तो त्याचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्याचा शत्रू ठरतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो सिद्धांत गैर आहे. मित्रहो, भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5 सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. यामधीलच धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रजेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्मविद्या सर्वांना मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5 सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्म हा जेव्हा विद्या पुरेशी नाही कारण त्यामुळे पोकळ पंडित्व निर्माण होते असे शिकवितो तेव्हा त्याला सधम्म रूप प्राप्त होते. याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत, म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.